आपला भारत देश हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार चालतो आणि याच संविधानाच्या अंतर्गत 24 जुलै 2026 रोजी केंद्र सरकारने एक कायदा पारित केलेला आहे। तो आहे कायदा हा प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट्स टू नॅशनल ऑनर अमेंडमेंट बिल 2026। अंबेडकर जी के शान में बोलो वंदे मातरम, शिवाजी महाराज के शान में बोलो वंदे मातरम, और हिंदुस्तान के शान में बोलो वंदे मातरम। जय वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। काय आजची भूमिका ही तितकीच महत्वाची भूमिका आम्ही या ठिकाणी मांडली आहे, कारण आपण सगळ्यांनी बघितलं 15 ऑगस्टच्या दिवशी ज्या काँग्रेस कार्यालयामध्ये राष्ट्रगान चालू असताना सोनिया गांधींनी आपण बघितलं असन कित्येक वेळा तिथल्या टेली ऑपरेटरला असेल, त्यांचे त्यातले कर्मचारी असतील, त्यांना अगदी अक्षरशः बोलवून हे गान थांबवण्याचा प्रयत्न केला। हा खऱ्या अर्थाने या राष्ट्रगानाचा तर अपमान आहेच, परंतु स्वातंत्र्याच्या दिवशी कित्येक क्रांतिकारकांनी ज्यांनी आपल्या देहाचा आहुती दिली, कित्येक क्रांतिकारकांनी आपल्या छातीवरती गोळ्या झेलल्या, हे वंदे मातरम गाऊन कित्येक क्रांतिकारकांनी इंग्रजांना सळो की पळो केलं, त्यांचा सुद्धा हा अपमान आहे, हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो। त्याचबरोबर मला आपल्या माध्यमातून सांगायचंय, 1920 साली हे काँग्रेसच नागपूर ते नागपूर हे पुस्तक आहे आणि हे काँग्रेसच्या प्रत्येक कार्यालयामध्ये आपल्याला हे बघायला भेटेल। त्याच्यामध्ये हा उल्लेख आहे की महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी काँग्रेसचं पहिलं अधिवेशन झालं, तर त्या अधिवेशनामध्ये काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी संपूर्ण राष्ट्रगान वंदे मातरम हे मोठ्या जयघोषात तिथं गायलं होतं आणि अभिमानाने गायलं होतं। तर आज हे असं संविधान हातात घेऊन त्याचा अपमान करण्याचा अधिकार राहुल गांधींना अजिबात नाहीये। खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की राहुल गांधींनी हे संविधान न घेता आपल्या हातामध्ये पाकिस्तानचा ध्वज घेतला पाहिजे आणि पाकिस्तानला आपण गेलं पाहिजे आणि ISI ला मदत केली पाहिजे। 22 तारखेला जितेंद्र आव्हाड ही सुद्धा एक पाकिस्तानी अवलाद आहे, त्यांना वंदे मातरम नाही तर त्यांना आपल्या इथल्या महापुरुषांची सुद्धा ॲलर्जी आहे। आपण जर बघितलं, या महाराष्ट्रामध्ये राहतो, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण अभिमानाने घेतो, परंतु आपण बघितलं असेल वारंवार त्यांनी अफजल खानाबरोबर शिवाजी महाराजांची तुलना कशी केली, कोण 6 फुटाचा कोण 5 फुटाचा अशी तुलना करणारा हा नीच जितुद्दीन याला आम्ही चपलीने मारलं ह्या FC कॉलेजमध्ये। इथून पुढे जर तो असं बडबडला तर पुण्याला आल्यावर परत एकदा चोप देऊ। 22 तारखेला राहुल गांधी पुण्यामध्ये काही निषेध आंदोलन वगैरे करणार? 100% राहुल गांधी पुण्यामध्ये येतात। पुण्यामध्ये येत असताना ते असंच संविधान घेऊन दिशाभूल करण्यासाठी इथं विद्यार्थ्यांसाठी ते इथं पुण्यामध्ये येणार आहेत। पण आमचं युवा मोर्चाच्या माध्यमातून त्यांना विशेष सांगणं आहे की तुम्ही जी चूक केली आहे त्याबद्दल तुम्ही सर्वप्रथम माफी मागितली पाहिजे। जर माफी मागितली नाही तर 22 तारखेला त्यांचा कार्यक्रम उलटून लावण्याचा आम्ही पूर्णपणे सक्षम आहोत। दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिरंगा रॅलीमध्ये गाणं म्हणत असताना ए सनम तेरी कसम अशा पद्धतीच्या कसम नाही म्हणले, त्या गाण्यामध्ये ते ए सनम तेरे लिए म्हणलं, ते अनावधानाने त्यांच्याकडनं बनणं झालेलं आहे आणि त्याचा आणि ह्याच्या विषयाचा तुम्ही कुठल्या प्रकारे अशी टीका त्यांच्याकडनं केली जाते, टीका केली जाते। आता त्यामध्ये बोलत असताना गांभीर्य नाहीये, गाणं बोलत असताना एखादा उद्रेक केल्यानंतर त्यांनी विदिन अ सेकंद दुसऱ्या कडव्यामध्ये त्यांनी पूर्ण गाणं त्या ठिकाणी म्हणलेलं आहे।